रोशन म्हात्रे 40+ खेळाडू आहेत. त्यांच्या वतीने जे सुधीर दादांनी विकेट हॅट्रिक घेतली त्यांच्यासाठी इथे पारितोषिक ते देत आहेत. काळ गाजवला या खेळाडूंनी. पाय अनोखा क्षण आहे, कारण ज्यांनी या खारकोपरच्या क्रिकेटची सुरुवात केली, ज्यांनी या खारकोपरच्या क्रिकेटला या ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती आणलं. हा एक सामना थोडा थांबवा, 1-2 मिनटं. पंच 2 मिनटं थांबा. रोशन दादा काहीतरी इथे बोलतायत, त्यानंतर आपण मॅच चालू करू. नमस्कार. खरं तर एक बोलायचं म्हणजे एकच विषय आहे. खारकोपर गावामध्ये जर क्रिकेट कोणी जिवंत ठेवला असेल तर आमचे लाडके भाया सुधीर शेठ ठाकूर आणि आमचे सहकारी मंगेश देशमुख ह्यांनी जेव्हा क्रिकेट आमच्याकडे अंडरआर्मच चालू होतं आणि त्यांनी जी संकल्पना बाहेर राहूनसुद्धा आणली आणि त्याच्यामधून हा एक बंटी म्हणजे वैभव घरत हा कोहिनूर निवडला आणि त्यानं सगळा खेळ सांभाळून आणि खेळाचं हे बघून आता हे आयोजन करत आहे. पण आमच्या थ्रू जे आहेत ना आमचे खारकोपर संघाचे जनक म्हटलं तर सुधीर ठाकूर साहेब हे आणि आमचे लाडके सगळ्यांचे भाया यांनीच खरा जिवंत ठेवलेला क्रिकेट आहे. आता एक बंटीबद्दल बोलायचं झालं तर बंटीनं चांगला खेळ केला त्याच्या काळामध्ये आणि माझ्या माहितीनुसार इतर खेळाडूंनी पण 50चे पर्सनली काढले असतील, पण बंटीनं माझ्या माहितीनुसार मी जेव्हा क्रिकेट बघत होतो तेव्हा 4 50 मारल्या होत्या त्या काळामध्ये. 4 50 मारल्या होत्या आणि त्याचा खेळ एकच होता का भाया ही फायनल आपण मारणार. आणि तो जेव्हा खेळायचा ना तेव्हा एकच वाक्यवाळाचा भाया ही फायनल आपली आणि तो भायाला फायनल मारून द्यायचा. फक्त ठीक आहे काही कारणं असतात, कोणाचं वैयक्तिक प्रॉब्लेम असतं, फॅमिली प्रॉब्लेम असतं, त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी माघार घेतली. पण माघार घेत असताना कशासाठी घेतली तर तो व्यावसायिक होता. व्यावसायिकदृष्ट्या त्याने आता चांगला स्कोप घेतलेला आहे आणि व्यवसायामध्ये चांगलं त्यांनी योगदान करून आता तो पूर्ण गावासाठी सपोर्ट करून पूर्ण गावाला पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय. पण ते एकच माणसामुळं काय हा सुधीर ठाकूर, एकच माणसामुळं तो आहे सुधीर ठाकूर. ह्या माणसामुळं आणि हे बक्षीस काय सुधीर ठाकूरसाठी मोठं नाही आहे, पण त्यांनी जे केलं आहे ना ठीक आहे टीम हारली, हारजीत आहेच. भाईने मला पहिलंच सांगितलेलं आहे कधी पण जीतच्या अगोदर हार आहे. हार ही पहिली आहे, त्याच्यावर मात करून आपण जीत घेतो, त्याच्यानंतर आपण जीत घेतो. पहिली हार आहे, हार पहिलीच आहे. पण बंटीला जे आपण नावरूपाला बघितलेलं आहे त्यांनी एवढे मैदान गाजवलेले आहेत ना बंटीनं, तर बंटी हा कोहिनूर जो आहे ना कोपरचा तो सुधीर ठाकूर यांनीच घडवलेला आहे. पण विषय असा आहे का त्यांच्या काळामध्ये त्यांना जे जमलं नाही, पण त्यांना आता सुधीर ठाकूर असो, बंटी घरत असो, वैभव घरत असो उर्फ बंटी आहे, पण त्यांना आता गावाचं क्रिकेट पुढं न्यायचं आहे म्हणून त्यांनी हे आयोजन असो किंवा क्रिकेट टुर्नामेंट असो एवढं योगदान त्यांचं आहे ना दोघांचं का भरपूर आहे. बाकी काय आता मंगेश देशमुख आमचे माजी कर्णधार आहेत 40+ आणि 40+चं पण मी एवढं सांगू शकतो का आज मला ह्याच लोकांनी 40+चा मला कर्णधार बनवलेला आहे आणि 7 टुर्नामेंटमध्ये आम्ही 2 फर्स्ट प्राईज आणि 1 सेकंड प्राईज मारलेला आहे आणि सर्व श्रेय या टीमचं आहे आमचा. बाकी काय विषय नाही आहे. बाकी आमचं जे मनोगत व्यक्त आहे ना ते मंगेश देशमुख साहेब करतील. माझे कर्णधार मी सांगतो नको खेळ चालू करा, ते तशी उन्हामध्ये आहेत. धन्यवाद बंटी घरत यांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो मी कोपर ग्रामस्थांतर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिक. बंटी घरतने हे चांगलं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. पंचांनी खेळ चालू करावा. रोशनजी यांच्या वतीने सुधीर ठाकूर यांच्यासाठी इथे पारितोषिक आले, अभिनंदन असेल. मॅच इथे स्टार्ट झाले. आज खारकोपर संघ अनेक ठिकाणी स्पर्धा गाजवतोय, त्यांचा खेळ चांगला चालू आहे, परंतु 40+ ने देखील केलेली कामगिरी जबरदस्त आहे. काय बंटी घरत यांच्याविषयी हे खरं तर गुलदस्त्यात होतं. बंटी घरत यांना मी